नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण समोरासमोर भेटत आहोत कारण की आज मी म्हणजे सुट्टीसाठी गावी आलेलो आहे. हा आर टी आय गावी आल्यानंतर पोस्टाने हा आर टी आय आला होता. तर ह्या आर टी आयमध्ये आपण जे काही गोष्टी याच्यामध्ये टाकल्या होत्या, तर त्या काय काय होतं तर निकाल लागला नसेल तर निकालाची तारीख आम्हाला कळवावी असं एक त्याच्यामध्ये मी नमूद केलं होतं. दुसरी गोष्ट की पद आरक्षणनिहाय किंवा पदनिहाय जी वॅकन्सी असतील त्या आम्हाला म्हणजे सांगितल्या तुम्ही पाहिजेत म्हणून. तर हा आर टी आय कालच हा आर टी आय आलेला आहे आणि त्याच्या पाठीमागं त्यांनी हे पण दिलं असेल. जर म्हणजे तुम्हाला हे दिसत नसेल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, तो जॉईन करून घ्या, जेणेकरून याचा फोटो मी टेलिग्राम चॅनलवरती पण टाकेन. आणि थोडीशी माफी असावी कारण मी म्हणजे व्हिडिओ असा बनवतो आहे कारण जनरली मी डिजिटल व्हिडिओ बनवतो, तुम्हाला तर माहितीच आहे. बघा, जास्त वेळ न घालवता आपण बघूयात की ॲक्च्युली आपण प्रश्न काय टाकले होते आणि त्याचं उत्तर आपल्याला काय भेटले. तर बघा, प्रश्न असा होता बघा, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड म्हणजेच महाट्रान्सको कडून प्रसिद्ध झालेल्या लोअर डिव्हिजन क्लर्क रिक्रुटमेंट 2025 याबद्दलची माहिती मागवत आहे. सदर भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्याबाबत सध्याची स्थिती कळवावी असा प्रश्न त्यांना आपण विचारला होता. तर त्यांनी सांगितलं की आपणास अभिप्रेत असलेल्या पदाच्या निकालाबाबतची सूचना कंपनीच्या संकेतस्थळावरती. बघा, हे मला म्हणजे त्यांचं हे पटलं नाही. त्यांनी एक बघा पब्लिक नोटीस दिलं होतं. त्यांनी सांगितलं की संकेतस्थळावरती 23/9/2025 रोजी करण्यात आलेले आहे असं त्यांनी सांगितलं. पण म्हणजे याच्यामध्ये त्यांनी आन्सर ते आपल्याला पाहिजे ते दिलं नाही. बघा, जर निकाल अद्यापही प्रसिद्ध झाला नसेल तर तो कोणत्या कालावधीत अपेक्षित आहे. बघा, हा प्रश्न मी विचारला होता. जर निकाल अद्यापही प्रसिद्ध झाला नसेल तर तो कोणत्या कालावधीत अपेक्षित आहे याची माहिती द्यावी. तर त्यांनी सांगितलं की म्हणजे संकेतस्थळावरती आपण एक पब्लिक नोटीस जारी केलं होतं, तर ते पब्लिक नोटीस तुम्ही बघून घ्या. म्हणजे हे जे आन्सर आहे हे सॅटिस्फॅक्टरी आन्सर नाही आपल्यासाठी. तिसरा मुद्दा होता की एल डी सी रिक्रुटमेंट 2025 मध्ये आरक्षणनिहाय व श्रेणीवार रिक्त पदांची संख्या किती आहे याची माहिती द्यावी, आहे ना, रिक्त पदाची संख्या. तर त्यांनी रिक्त पदाची ह्याच्यानुसार श्रेणीनुसार बघा, मुद्दा क्रमांक 3 मध्ये सांगितले की आपणास अभिप्रेत असलेली माहिती जाहिरातमधील मुद्दा 1 मध्ये मिळू शकते. म्हणजे जाहिरातमध्ये त्यांनी ते दिलं आहे असं ते सांगतात. बघा, वर्गनिहाय एकूण अर्ज किती आले. आपण शेवटचा प्रश्न काय विचारला होता, वर्गनिहाय एकूण अर्ज किती आले व परीक्षेला वर्गनिहाय किती विद्यार्थी बसले याची माहिती द्यावी. तर याची माहिती दिली मित्रांनो त्यांनी किती आले, आणि ते आपल्याला आर टी आयमध्ये पण एका टाकलं होतं. बघा, याची माहिती त्यांनी इथं दिलेली आहे. पण ठीक आहे, पण आपण हे आता तुम्हाला हे एवढं दिसणार नाही याच्यामध्ये. मी टेलिग्राम ग्रुपवरती आपले हे फोटो टाकतो, ते बघून घ्या. तरी मी एक टेंटेटिव्ह तुम्हाला सांगतो. बघा इथं म्हणजे जसं की बघा, टोटल बघा, सदर पदाकरिता एकूण 35,401 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच वर्गनिहाय माहिती एकूण एक पृष्ठभागावरती दिलेली आहे असं त्यांनी सांगितले. तसेच सदर परीक्षाकरिता एकूण 26,366 उमेदवार उपस्थित होते असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघा, म्हणजे एकूण जर ओव्हरऑल आपण विचार केला तर ओव्हरऑल विचार करून आपल्याला काय कळते की त्यांनी सांगितलेलं की एक पब्लिक नोटीस दिली. त्या पब्लिक नोटीसमध्ये बघा म्हणजे अद्यापही त्यांनी ह्याच्यातही आपल्याला सॅटिस्फॅक्टरी उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे खरंच म्हणजे ही एक नाराजीच आहे. एवढी आर टी आय वगैरे टाकून पण जर होत नसेल तर. मग ठीक आहे मित्रांनो, सर्वांना हॅपी दिवाळी, खुश राहा. आणि दिवाळीनंतर आपण एक्सपेक्ट करतो की दिवाळीनंतर हा रिझल्ट लागेल असं एक्सपेक्ट करतोय. तत्पूर्वी थँक्यू, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा. थँक्यू, बाय बाय.